तर आर्यन पहिल्यांदा मुंबईला आलेला, त्यामुळे त्याला म्हणलं मुंबईतल्या गणपती बाप्पांचं विसर्जन कसं होतं ते दाखवायला नेऊया. मग काय नेलं की आपल्या चेतन भोईरच्या मंडळात गेल्या गेल्या गणपती बाप्पांचं दर्शन करून घेतलं. तेवढ्यात ऋषी येऊन थांबलेला. ऋषी येतोय तेवढ्यात महेश आणि ऍपल बाहेर आले ऑफिस मधनं आणि त्यांची मिरवणूक सुरू झाली. मग काय महेश आणि ऍपल, मग एकदा मिरवणूक सुरू झाल्यावर महेश आणि ऍपल मग थटते ती वय. तुम्हाला ह्यांनी ढोल वाजवलेला आवडला का नाही कमेंट मध्ये सांगा. हे लोक ढोल वाजवतच होते तेवढ्यात मला मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणली शुभमच्या घरी गणपती विसर्जन करायला जायचंय. मग काय आम्ही आलो की शुभमच्या घरी गणपती विसर्जन करायला. शुभमच्या घरी गेल्या गेल्या गणपती बाप्पाचा पाया पडून घेतलं आणि शुभमने आरतीचं ताड हातात घेतलं आणि आरती सुरू झाली. आरती करून झाली मग आम्ही पुन्हा एकदा महेश आणि ऍपलचं ढोल बघायला गेलो. चौकात पोचलो. बघतो तर काय कसलं भारी ढोल वाजवत होते. तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये भारी होतं का नाही. या काकांनी महाराजांचा झेंडा एकदम भारी फडकवलेला. मग काय तिथलं झाल्यानंतर घरी आल्यानंतर आर्यनला म्हणलं चल कळंबोलीला जाऊया, कळंबोलीची मिरवणूक बघून येऊया. कळंबोलीत तशी लय मोठ्या मिरवणुकी असतात. कळंबोलीत पोचल्या बघा कसली मज्जा असते मिरवणुकीत. मिरवणूक बघून झाल्यानंतर आर्यनला मला लय भूक लागलेली. मग काय आम्ही गेलो फ्रँकी खायला. फ्रँकी खाल्ल्यानंतर गणपती बाप्पांचं शूट घेतली ती लास्टला एन्जॉय करा आणि आजचा ब्लॉग इथं संपवतो.